नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न जाता आजच्या महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। आजची आनंदाची बातमी आहे मित्रांनो, गुड ब्रेकिंग न्यूज। निवृत्त कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी। हा आर्थिक लाभ मिळणार, थेट बँक खात्यात जमा होणार। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि गुड ब्रेकिंग न्यूज। गुड ब्रेकिंग न्यूज आहे निवृत्त कर्मचारी संदर्भात मोठी बातमी। निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा हा आर्थिक लाभ। निवृत्त कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे, केव्हा आर्थिक लाभ मिळणार आहे, आर्थिक लाभ देण्याचे प्रयोजन काय आहे, उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे संपूर्ण स्पष्टीकरण। आनंदाची बातमी, वय वर्ष 55 आणि त्यानंतर 55 वर्षापेक्षा जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 50,000 ते 1 लाख रुपये थेट बँक खात्यात जमा होणार। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी सुविधा सुरू केली आहे आणि ती आपणास माहीत हवी म्हणून स्पष्ट करत आहे। क्लेम न केलेल्या भविष्य निर्वाह निधी आता थेट बँक खात्यात आपोआप जमा होणार। काय आहे नेमकी ही सुविधा, चला तर पाहूया आणि जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। ईपीएफओने आता ऑटो सेटलमेंट विकसित करत आहेत आणि केले आहेत। ज्या पीएफ खात्यामध्ये दीर्घकाळ कोणतेही योगदान आले नाहीत आणि असे खाते निष्क्रिय झाले आहेत, या निष्क्रिय खात्यातून अशा खात्यातून थेट पैसे सदस्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होणार आहेत। यामुळे सदस्यांना आता सहज रक्कम मिळणार आहे। परंतु हा फायदा कोणाला होणार, चला तर पाहूया। ही सुविधा मुख्यतः 55 वर्षानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे। कर्मचारी यांनी 3 वर्षे योगदान केले नाही, आधार लिंक असलेल्या अशा 81 लाख खात्यामध्ये आता एकूण 52,000 कोटी रुपये आहेत। यामध्ये 14,000 खात्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त पैसे आहेत। 38 लाख खात्यामध्ये 1 लाख ते 5 लाख रुपये, तर 41,000 खात्यामध्ये 50,000 ते 1 लाख रुपये आहेत आणि एवढे असणारे पैसे निष्क्रिय झालेले आहेत। ते आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाल्यावर पैसे हे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा होणार आहेत आणि सदस्यांना क्लेम सबमिट सुद्धा करावा लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कागद द्यावे लागणार नाही किंवा कोणत्याही ठिकाणी ऑफिसलाही जाण्याचे काम पडणार नाही। तर मग कर्मचाऱ्यांना किती मोठा फायदा होणार आहे, चला पाहूया। सध्या फेब्रुवारी 2026 पर्यंत ईपीएफओ कडे 31.8 लाख निष्क्रिय खात्यामध्ये 10,181 कोटी रुपये क्लेम न केलेले आहेत आणि हे पैसे ही योजना सुरू झाल्याने आता सदस्यांना सहज परत देऊ शकणार आहेत किंवा परत येणार आहेत। यावेळी वेळ, मेहनत आणि त्रासही कर्मचाऱ्यांचा वाचणार आहे। त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याचे काम नाही, फॉर्म भरण्याचे काम नाही, ऑटोमॅटिकली ऑटो सेटलमेंटने पैसे जमा होणार आहे। त्यामुळे आता विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। हा मिळणारा आर्थिक दिलासा निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यास सहज उपयोगी ठरू शकतो। निवृत्त कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ ईपीएफओ कडून दिलेल्या वृत्तानुसार जाहीर केल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।